नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी लोकमत पेपरने एक बातमी प्रकाशित केली होती आणि ती बातमी आपल्या TET संदर्भात होती आणि त्या बातमीचा अनेकांनी गैरसमज करून चुकीचा अर्थ काढून ती बातमी नकारात्मक घेतलेली आहे आणि घेण्यासारखीच आहे, कारण त्या बातमीमध्ये जे छापलेलं आहे ते आपण थोडं ॲनालाइज करणार आहोत. तर त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे कुठल्याही परीक्षेला जाताना सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासासोबत तुमच्याजवळ आत्मविश्वास असणे फार गरजेचं आहे आणि त्या बातमीने अनेकांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. ती बातमी आपण पाहणार आहोत. ती बातमी आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, TET पॅटर्न बदलला, पाठांतर बाजूला, कस बुद्धीचाच, या मथळ्याखाली ही बातमी आलेली आहे. तर या बातमीमधील मुद्दे तुम्ही काढले की नाही काढले मला माहिती नाही, परंतु महत्त्वाचे मी 8 मुद्दे काढलेले आहेत. ते पहिल्यांदा तुम्हाला मी वाचून दाखवतो. पहिला मुद्दा आहे 6 लाख अर्ज पण यशाचा मार्ग खडतर. दुसरा आहे केवळ पुस्तकी ज्ञान व जुन्या प्रश्नपत्रिकेच्या सरावावर जमणार नाही, म्हणजे तुम्ही पासिंग होणार नाही. प्रश्नाच्या स्वरूपातील सूक्ष्म बदल पात्रतेचे गणित बिघडवू शकते. फक्त माहितीपर आजपर्यंत प्रश्न आले, आता मात्र काही उपयोजनावर प्रश्न असणार आहेत. म्हणजे मुद्दा 5वा आहे, आता फक्त व्याख्या न विचारता वर्गातील प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यावर भर दिला जात आहे. 6वा आहे गणित व विज्ञानात तार्किक विचार क्षमता तपासली जाणार. 7वा मुद्दा आहे त्याच्यामधील 6 लाख उमेदवारांच्या महासंग्रामात केवळ अभ्यासातील सखोलता असलेले संधी मिळवू शकतील. आणि 8वा अत्यंत महत्त्वाचा आहे, खऱ्या अर्थाने उमेदवार निवडीसाठी परीक्षा परिषदेने प्रश्नांचा दर्जा केंद्राच्या स्तरावरील CTETच्या धर्तीवर नेला आहे. तर ही बातमी सकारात्मक आहे की नकारात्मक घ्यायची हे आपण पाहूया. खरं म्हणजे ही बातमी परीक्षा परिषदेने दिलेल्या डाटावरच आधारित आहे. काही ठिकाणी मी फेसबुक वॉलवर टाकलं होतं मागे ही बातमी, तर काही म्हटले की लोकमतवाल्याला काय कळते, तर कुठलाही पेपर सहजच आपल्या मनाने बातमी देत नसते, त्यावर काहीतरी तथ्य असते. तर पहिला मुद्दा आपण हाताळू, 6 लाख अर्ज पण यशाचा मार्ग खडतर. अर्ज किती आहेत यापेक्षा आपण काय करतो त्यावर आपलं आहे यश अवलंबून असते. दुसरा मुद्दा आहे केवळ पुस्तकी ज्ञान व जुन्या प्रश्नपत्रिकेच्या सरावावर जमणार नाही. हा मुद्दा सकारात्मक घेऊया आपण. त्याचं कारण असं आहे की जे सेवेत शिक्षक आहेत हे कंटिन्यू शिकवत आहेत, त्यांना वर्गातील पुस्तकी ज्ञान आणि जे शिकवतात त्याचं प्रत्यक्ष ज्ञान, अडीअडचणी, कठीण मार्ग, अवघड कुठे जाते मुलाला शिकायला, सोपं कसं शिकवायचं, कसं करून शिकवायचं सोपं, या सगळ्या गोष्टी कोणाला माहीत आहेत, आपल्याला म्हणजे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना माहिती आहेत. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान आणि जुन्या प्रश्नपत्रिका हा मुद्दा जो आहे तो आपल्यासाठी नाहीच आहे. आपण अत्यंत काम करणारे व्यक्ती असल्यामुळे आपल्याला हे मुद्दा भेडसावणारा नाही. तिसरा मुद्दा आहे प्रश्नाच्या स्वरूपातील सूक्ष्म बदल पात्रतेचे गणित बिघडवू शकते. आपली पात्रता ही आपण देऊनच आलेले आहोत, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी परीक्षा लावलेली आहे यावर आपल्याला परत एकदा पात्र व्हायचं आहे. तर प्रश्नाच्या स्वरूपातील सूक्ष्म बदल अत्यंत सूक्ष्म आहेत, परंतु आपण प्रत्यक्ष शिकवणारे असल्यामुळे आपल्याला ते सूक्ष्म बदल सहजच लक्षात येऊ शकतात, कारण ते मुलांसंदर्भातच बदल असणार आहेत. मुद्दा क्रमांक 4 आपण पाहिला होता, फक्त माहितीपर आजपर्यंत प्रश्न आले, आता मात्र उपयोजनावर प्रश्न येतील. अत्यंत सकारात्मक घेण्याचा मुद्दा आपल्यासाठी हा आहे, कारण आपण आजपर्यंत शिकत आलेले आहोत. उपयोजन हे कधीही विसरत नाही आणि उपयोजन हे आपण विद्यार्थ्यांना अनेक बाबतीत सांगत असतो. आपण शिकवतो म्हणजे काय करतो, उपयोजन शिकवतो. आपण प्रत्यक्ष वर्गात काम करणारे व्यक्ती असल्यामुळे आपण नेमकं वर्गामध्ये काय करतो, एखादा अवघड प्रश्न आला आहे, एखादी समस्या आलेली आहे, तर ती समस्या कशी हाताळायची हे आपल्याला माहिती असल्यामुळे हा मुद्दा उपयोजनाचा आपल्याला फार अत्यंत सकारात्मक आहे. हा नकारात्मक नाहीच आहे मुळात. खरं म्हणजे माहितीपर जे पेपर होतात ते कठीण जातात. ज्यांचं वय झालेलं आहे 40, 50, 55 वर्ष झालेलं आहे त्यांना माहितीपर लक्षात ठेवणे अवघड जाते, परंतु उपयोजनात्मक जर प्रश्न असतील तर ते सोपे जातात. शेवटी सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. पुढचा मुद्दा आहे, आता फक्त व्याख्या न विचारता वर्गातील प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यावर भर दिला जात आहे. आता फक्त व्याख्या नाही, तर प्रत्यक्ष वर्गामध्ये तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्ही काय करणार, तुमच्याकडे एक सिच्युएशन तयार करून दिले जाईल. या पद्धतीचा मूल आहे किंवा या पद्धतीचं तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने शिकवणार आहात, तर यावर आपलं
नोकरीच आहे, आपण तेच करत आलेले आहोत. त्यामुळे फक्त माहितीपर किंवा व्याख्या ही आपल्याला अवघड जाते उलट. कारण आता तुम्ही मानसशास्त्र अभ्यासत असाल तर मानसशास्त्रामध्ये फुल कन्फ्युजन आहे, म्हणजे होते. अनेक शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. मग याची व्याख्या त्याच्याकडे, त्याची व्याख्या याच्याकडे, आता आपलं मिश्रण होते. त्यामुळे माहितीपर ह्या गोष्टी आपल्याला अवघड जातात. उलट वर्गातील वातावरण किंवा वर्गातील परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आपल्याकडे आहे. त्यामुळे हा मुद्दासुद्धा आपल्याला सकारात्मकच घ्यायचा आहे, ही बातमी नकारात्मक नाही. 6वा मुद्दा आहे, गणित व विज्ञानात तार्किक विचार क्षमता तपासली जाणार आहे. तार्किक क्षमता साहजिक आहे, आपण ज्या गोष्टी करत आलेले आहोत त्याच गोष्टी आपल्या तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आपल्याला. 7वा मुद्दा आहे, 6 लाख उमेदवारांच्या महासंग्रामात केवळ अभ्यासातील सखोलता असलेले संधी मिळवू शकतील. 6 लाख अर्ज आहेत मित्रांनो, आणि यामधून अभ्यासातील सखोलता, आपण अभ्यास करतच आलेले आहोत, त्याचा जो मुद्दा आहे तो मुद्दे इथे आपल्याला फोकस करायचा आहे. कारण आपण अभ्यास करत आलेले आहोत, मुळात आपण शिकवत आलो, म्हणजे आपण अभ्यास करत आलो, संदर्भ ग्रंथ वाचत आलो, व्हिडिओ पाहत आलो. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आपल्याला सकारात्मक घ्यायचा. आणि सगळ्यात शेवटचा 8वा आहे, खऱ्या अर्थाने उमेदवार निवडीसाठी परीक्षा परिषदेने प्रश्नांचा दर्जा केंद्राच्या स्तरावरील CTETच्या धर्तीवर नेला आहे. तर हा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा यासाठी मी सांगणार आहे. ज्यांनी CTET मागे झालेली फेब्रुवारीची दिली त्यांना लक्षात आलं असेल, CTET देण्यासाठी अभ्यासाची गरजच नव्हती. होय, अभ्यासाची गरज नव्हती. मी स्वतः दोनही पेपर, पहिला पेपर दुसरा पेपर, विना अभ्यासाचा एकही दिवस अभ्यास न करता माझं ते दोन्ही पेपर पात्र झालेलं आहे. त्याचं कारण असं की तिथे उपयोजनावर आधारित सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. तिथे खूप जास्त तुमची माहिती तपासली जात नाही. प्रत्यक्ष तुम्ही करता काय, तुम्ही सिच्युएशन हँडलिंग कसं करता, वर्गात काय करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी तिथे विचारल्या जातात. त्यामुळे CTETच्या धर्तीवर जर ही परीक्षा होत असेल आणि तसे जर प्रश्न येत असतील तर परीक्षा परिषदेचं आपण स्वागत करायला पाहिजे. कारण CTETचा टक्का हा TETपेक्षा प्रचंड मोठा आहे पासिंगचा, उत्तीर्ण होण्याचा. त्यामुळे CTETवर जर CTET जर काही प्रश्न याच्यामध्ये आले तर आपला टक्कासुद्धा वाढणार आहे. त्यामुळे ही जी बातमी आहे ही आपल्याला सकारात्मकच घ्यायची आहे. आणि जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसते परंतु ती आपल्याला फॉलो करावं लागते, ती गोष्ट सकारात्मक घेतलेली कधीही चांगली. त्यामुळे लोकमतची जी बातमी आहे ती आपण सकारात्मक घेऊ. आलेला भरपूर तुम्ही जे अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आणि थोडासा झालेला बदल, ह्या दोनही सकारात्मक गोष्टी घेऊन तुम्ही येणारी जूनची TET द्या. तुम्हाला TETसाठी भरभरून शुभेच्छा. आणि हो, पुन्हा एकदा सांगतो, परीक्षेसाठी अभ्यास सोबतच तुमचा प्रचंड मोठा आत्मविश्वास आणि मला येतेच, मी पासच होणार आहे, ही मोठी प्रबळ इच्छाशक्ती घेऊन तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जा. आणि आपण अनेक आव्हानाला सामोरे जाऊन शिक्षकांची नोकरी केलेली आहे, टिकवत आहोत. ही सुद्धा एक मोठं चॅलेंज आपण घेऊन पास होणार आहोत आणि आपण स्वतःला सिद्ध करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा.